तुम्हाला पहिलंच सांगतो की आजची पत्रकार परिषद फक्त आणि फक्त डावकरे साहेबांवरती आहे. मी विधानसभा हा विषय माझ्यासाठी आज नाही आहे. माझ्यासाठी माझे नेते माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, सन्माननीय राणे साहेब असतील आणि मी विशाल परब ही व्यक्ती गेली 20 वर्ष जेव्हा माझं शिक्षण झालं त्यावेळीपासून आजपर्यंत समाजातील कोणताही घटक माझ्याकडे आला की तो त्याची जी काय अडचण असेल ती दूर केल्याशिवाय मी राहत नाही. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माझ्याकडे लोक येतात. मी त्यांचं जे काय निरसन करायचं ते करतो. सावंतवाडी मतदारसंघाला अजून इलेक्शनला खूप वेळ आहे, अजून 4-5 महिने. हा विषय आमचे प्रदेशची लोक, महाराष्ट्रातले लोक, राणे साहेब असतील की सन्माननीय पालकमंत्री साहेब असतील हे पाहतील. परंतु राजन दिली साहेब काय बोलतात, संजूभाई परब काय बोलतात, आणि कोण काय बोलतात, दीपक भाई काय बोलतात, ह्या गोष्टी 2 मिनिटं आपण बाजूला ठेवू. ती सर्व मोठी लोक आहेत. मी खूप सगळ्यात वाटतं सगळ्यात छोटा मी व्यक्ती आहे आणि मी सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा व्यक्ती आहे. छत्र्या वाटपांचा कार्यक्रम असू दे, दप्तरांचा कार्यक्रम असू दे किंवा वह्या वाटपचा कार्यक्रम, हा मी फक्त ह्या वर्षीच नाही घेतलाय. मला वाटतं 2009 पासून सन्माननीय निलेजी राणे साहेब निवडून ज्यावेळी आले त्यावेळीपासून आजपर्यंत 20 वर्ष मी हे उपक्रम पूर्ण जिल्हाभर राबवते. रत्नागिरी पासून, वैभववाडी पासून दोडामार्गच्या टोकापर्यंत विशाल परब या व्यक्तीचं कार्य आहे. हे मी सांगायची गरज नाहीये, सर्वसामान्य जनता सांगते. पण या ठिकाणी जुन्या शाळा आहेत त्या मोडकळीत आलेल्या आहेत. तर या शाळांचं ना एकदा नवीन शाळा बांधकामासाठी, नवीन प्रयोजन करण्यासाठी स्थानिक आम्ही भाजप म्हणून आम्ही पण एक सर्वे करणार आहोत की जेणेकरून छोटी मुलं असतात आणि छोट्या मुलांना त्रास होऊ नये याच्यासाठी नक्कीच आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. 3 टर्म मध्ये आले आणि डावकरे साहेबांनी काही वेळा आले नसतील तर आम्ही नक्कीच त्यांना पक्ष म्हणून आमची पण जबाबदारी आहे की तुम्ही या मतदारसंघात यावं. कारण मी स्वतः मळेवाडी किंवा वेंगुर्ल्याच्या ठिकाणी अनेक खर्डेकर कॉलेजला वगैरे भेट दिली. काही शिक्षकांचं ते म्हणणं होतं की त्यांनी यावं, त्याची मी विनंती म्हणून त्यांना केली. भाजप पक्ष म्हणून राणे साहेब किंवा चव्हाण साहेब यांचा खूप चांगला दृष्टिकोन आहे आणि लक्ष आहे. तर नक्कीच मला असं वाटतंय की स्वतः डावकरे साहेब या मतदारसंघात 2 महिने 3 महिन्यात नक्कीच पूर्ण मतदारसंघात फेरी मारतील. मला वाटतं मळेवाडीमध्ये मी एक अनेक विनंती केली होती. आमचे तिथे मराठी आहेत, जिल्हा परिषदचे आमचे पूर्वीचे उमेदवार होते, त्यांनी असाच प्रश्न मांडला होता की येत नाही प्रतिनिधी. मग त्यांनी सांगितलं की मी नक्कीच येणार आणि मला वाटतं एका शाळेमध्ये त्यांनी कॉम्प्युटर आणि डेस्क बेंच सुद्धा दिली आणि त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण पण चालू केलं मळेवाड्यात सुद्धा. तर जी चूक झाली, आम्ही असं म्हणत नाही की 100% आम्ही बरोबर आहे, कुठेतरी माणूसच आहे, आम्ही पण माणूसच आहे, त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्या नक्कीच आम्ही सुधारू. आज आपल्या तालुक्यात म्हणा किंवा अनेक प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न आपण सोडवावेत. पुन्हा पुढच्या 5 वर्षासाठी तुम्ही द्याल, परंतु जे राहिलेले प्रश्न आहेत ते तुम्ही सन्माननीय राणे साहेब म्हणा, चव्हाण साहेब म्हणा किंवा फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न ते सोडवणार असं त्यांनी आम्हाला सगळ्या मानगाव खोऱ्याला जॉईन होता आणि मानगाव खोरा जॉईंट असल्यामुळे हा मतदारसंघाचा इतिहास आहे. त्यामुळे कोण बाहेरचा आहे कोण आतला आहे बोलण्यापेक्षा संजूभाई माझे मोठे भाई आहेत, मोठे भाऊ आहेत, गेले कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम केलं, त्यांच्यावर बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही आहोत.